जीव मारू नका असं म्हणत असताना पाणी पाणी करताना त्याच्यावर तुम्ही लघुशंका केली आणि त्याचा मर्डर मिटवतो हा बावनकुळे नालायक. त्याचा पण राजीनामा पाहिजे. तुला पक्षाचा अध्यक्ष म्हणून घ्यायचा अधिकार नाहीये. त्या कुटुंबाचं सांत्वन राहिलं परस्पर त्या धसला घेऊन त्या मुंडेची बैठक करतो 4.5 तास म्हणून तू स्वतः मीडिया समोर देतो. आता जर राजीनामा घेतला असेल तर धनंजय मुंडेला सुद्धा 302 मध्ये आरोपी करावं. तर राजीनामा का घेतला तुम्ही? तर एका अर्थानं संतोष देशमुखच्या हत्याकांडाला धनंजय मुंडे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत आणि म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. तर धनंजय मुंडेला सुद्धा याच्यामध्ये आरोपी करावं आणि हा खटला पुढे चालवावा. आणि ज्याप्रमाणे संतोष देशमुखांच्या मुखामध्ये लघुशंका केली त्याच पद्धतीनं सध्या अटकेत असणारे जेवढे आरोपी आहेत यांना सुद्धा श्वानाचं मूत्रकरीत करावं दररोज आणि नियमितपणे त्यांना रोज त्याचा तीर्थप्रसाद द्यावा की जेणेकरून ही माणसंच नाही हैवानियत दाखवली आणि पूर्ण यांना हैवानासारखीच ट्रीटमेंट दिली जावी आणि यांना सुद्धा श्वानाचं मूत्रकरीत करून दररोज प्यायला द्यावं अशी एक मराठा बांधव म्हणून माझी अपेक्षा. खरीच गोष्ट एका श्वानाचं नाही पाहिजे. आपण कसं करतो एखादं उद्घाटन करायला जाताना सगळं 10 नद्याचं पाणी आणतो का नाही तिथे सोडून 7 नद्याचं पाण्यात तर त्याला 7-10 असल्या जनावरांचं दूध पाळतात अशा म्हणतो. दुर्दैव या ठिकाणी म्हणावं लागेल की या राज्याचा गृहमंत्री हा या ठिकाणी स्वतःला ऍडव्होकेट म्हणून घेणारा, वकील म्हणून घेणारा, स्वतःला सुजाण म्हणून घेणारा, कर्तव्यदक्ष म्हणून घेणारा, क्षत्रिय म्हणून घेणारा हा फडणवीस आहे. आणि तुम्ही खरेच जर या ठिकाणी या पद्धतीचे विरोधावली स्वतःला लावून घेता तर असेल तर या ठिकाणी धनंजय मुंडेचा नुसार राजीनामा घेऊन या ठिकाणी चालणार नाही. त्या धनंजय मुंडेला 302 खाली त्या 2च्या कलमाखाली आरोपी केला पाहिजे आणि त्यालाही त्या ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे. अजित पवार तुम्ही फक्त भाषणात म्हणलं इंदापूरच्या दरार रिकामाला त्यात मुतो का म्हणून आता तर प्रत्यक्ष घडले. लाज वाढायला पाहिजे. जरा नैतिकता असेल ना तुमच्या पक्षात. जर मत मागायला परत दारात फिरणार असेल तुम्ही महाराष्ट्रातल्या तर तुमचे जे जे लोक अडकलेत आणि तुमच्यात खरंच ताकीद आहे दादाला लय भारी राजकारभारी म्हणून ओळखतात ना. दादा 120 मत हा धनंजय मुंडे आरोपी आहे त्याला तुम्ही त्या गुन्ह्यात घेतलं पाहिजे आमची ठाम मागणी आहे. तर ज्या पद्धतीनं बदलापूरमध्ये असणारा जो आरोपी होता त्याला तुम्ही एन्काउंटर केला तशा पद्धतीचा एन्काउंटर वाल्मिकी कराड आणि जेवढे जेलमध्ये त्या सगळ्या लोकांचा करा तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी न्याय मिळेल. कारण उद्या उज्ज्वल निकम असेल किंवा कोणी असेल हा उज्ज्वल निकम फक्त त्याला फासापर्यंत चटकवण्याचं काम करेल पण तो पण 18 वर्ष निघून गेलेले असतील. 10 वर्षापर्यंत आमच्याकडे सहनशीलता राहिलेली नाही. तुम्ही त्याचा एन्काउंटर करा आणि खरा मर्द आहात खऱ्या पद्धतीनं तुम्ही गृहमंत्री आहात एवढं फक्त महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवा. संतोष देशमुख प्रकरणात खून प्रकरणात आता नवीन खुलासे समोर आलेले आहे. त्यांना मारहाण करताना त्यांच्या मृतदेहाची विटंबना करतानाचे फोटो. क्रूरतेचा कळस कशाला म्हणतात? मृतदेहाची विटंबना कशाला म्हणतात? हे महाराष्ट्रानं छत्रपती संभाजीराजेनंतर संतोष देशमुख ज्यांना स्वतःच्या गावाला 19 विविध पुरस्कार मिळवून दिले. एक चांगलं काम करणारा कार्यकर्ता ज्यांना खंडणी मागितली माझ्या गावातल्या कंपनीला म्हणून अडवलं तमाम त्या गुंडांना ते या प्रकारे हत्या केली. निशब्द त्याला शब्द नाही. काय त्याचं समर्थन करणारे स्वतः संत म्हणून नामदेव शास्त्री त्यांच्या पाठीशी उभारणारे ते माझेच माणसं आहेत म्हणून सांगायला धनंजय मुंडे तर आत्ताच काहीतरी थोड्या वेळ राजीनामा आला. लय कौतुक नाही त्याच्या राजीनाम्याचं. आणि त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारे त्यांची चेहरे सपाट. तर आत्मपरीक्षण करा. 25 वर्ष झालं त्या संतोष देशमुखांच्या कुटुंबाची शेती कोण कसते माहितीये? वाटे ना बंजारी बांधस कोणते कसते. मराठा समाजात कधीच जातीवाद केलेला नाही आणि मराठा समाजावर आज ज्या पद्धतीने संतोष देशमुखांना मारण्यात आलेला तो खरंच एक शून्य करणारा हत्याकांड दुर्दैव या महाराष्ट्रात घडतंय आणि काय सांगणार. आणि आज कौतुकानं मुख्यमंत्री सांगतायत धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला. दुर्दैव आहे तुमच्या पक्षाचा पक्षप्रमुख या राज्याचा कोण प्रदेशाध्यक्ष तो चंद्रशेखर बावनकुळे गेला का त्यांच्या घरी सांत्वन करायला? लेकरं मिले हात पाय तोडा माझे पण मला जीव मारू नका.
असं म्हणत असताना पाणी पाणी करताना त्याच्यावर मी लघुशंका केली आणि त्याचा मर्डर मिळतो. प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यातनं खरं म्हणजे एक केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निघून हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. ही परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी याने फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलर मध्ये केलेली आहे. बीडमध्ये केली आहे. त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे. ते सोलर आणि ग्रीन पवन चक्कीचं काम करतात. ते पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघत आहेत. लोकांना रोजगार मिळतो आहे आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30 दरम्यान हे जे मसाजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत आरोपी त्या ठिकाणी गेले. पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले. त्यांना देखील त्यांनी मारहाण केली आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुन्हे जे आहेत ते बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात. म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ते थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते. त्यांनी एक प्रकारे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे गुन्हे वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला